निवडणुका आल्या तर भारतामध्ये निवडणुकामध्ये लोकशाही कशावरती चालते, लोकशाहीची गाडी कशावरती चालते, तर इथे चालते हिंदू मुसलमानांच्या वरती लोकशाहीची गाडी येथे चालते. हिंदू मुस्लिम यांच्यावरती लोकशाहीची गाडी येथे चालते. तुम्ही या उलट अमेरिकेचा, या उलट युरोप खंडामध्ये जा, तिथली लोकशाहीची गाडी कशावरती चालते, तिथली लोकशाहीची गाडी चालते कशावरती, तिथली लोकशाहीची गाडी चालते विकासावरती, तिथली लोकशाहीची गाडी चालते सर्वांगीण विकासावरती, तिथली लोकशाहीची गाडी चालते नीतिमत्तेवरती, नीतीवरती, विचारावरती. दुर्दैव आहे 75 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून, परंतु आमची लोकशाहीची गाडी हिंदू मुस्लिम याच्यापासून बाजूला जायलाच तयार नाही. ती गाडी कधीतरी विकासावरती चौधरी सर यायला हवी. आणि म्हणून ही जबाबदारी जशी हिंदूंची आहे तशी मुस्लिमांची सुद्धा आहे. म्हणून या मुस्लिमांचं सुद्धा योगदान या देशामध्ये आहे. त्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो मी पुढे चालणार आहे. मुस्लिमांचं योगदान सुद्धा या देशामध्ये आहे ना. 1857चा उठाव झाला. 1857च्या उठावामध्ये जसा हिंदूंनी सहभाग घेतला तसं मुस्लिमांनी सुद्धा 50% सहभाग घेतला गेला. आणि ज्या वेळेस कलकत्त्यापासून दिल्लीपर्यंत जर तुम्ही पाहिलं तर या इंग्रजांनी अनेक लोकांना फासावरती लटकवलं होतं. जसे हिंदू लटकवले होते तसे मुस्लिम सुद्धा लटकवले होते. जसे भगतसिंग फासावरती गेले तसे अशफाकुल्ला सुद्धा फासावरती गेले. जय हिंदचा नारा लावणारे मुस्लिम होते. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा म्हणणारा कवी इक्बाल सुद्धा मुस्लिम होता. या देशावरती ज्या वेळेस आक्रमण झाले त्यावेळेस मुस्लिमांनी सुद्धा हातामध्ये तलवारी घेतल्या. छत्रपती शिवाजीराजांच्या काळामध्ये मुस्लिमांनी छत्रपती शिवाजीराजांचं संरक्षण केलं, अंगरक्षक झाले. मदारी मेहता माझ्या छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर आग्र्यात केला. एवढंच काय, या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काळा पाण्याची ज्यांनी शिक्षा उपभोगली, काहींनी काय करावं माफीनामे लिहून माघारी आले. परंतु खरे मुस्लिम होते, स्वातंत्र्यवीर जे होते त्यांनी माफी मागितली नाही. आज सुद्धा तुम्ही अंदमान मध्ये गेलात तर बऱ्याचशा मुस्लिमांच्या कबरी तुम्हाला तिथे मिळतील. म्हणून हिंदूंचं योगदान जसं आहे तसं बौद्धांचं योगदान आहे, शिखांचं योगदान आहे, तसं मुस्लिमांचं राजाभाऊशामध्ये योगदान आहे. आणि म्हणून त्यांना पवित्र या रमजान दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. जोरदार